श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराज यांच्या 197व्या नामसप्ताह महोत्सवानिमित्त अश्वत्थ नगरीत अर्थात आपली पिंपळणे नगरी सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। खानदेशात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली आई कुलस्वामिनी कानबाई मातेचा महिमा अपरंपार आहे। तर सालाबादाप्रमाणे जागृती ग्रुप बाजारपेठ पिंपळनेर आपल्या पुढे सहर्ष सादर करीत आहे एक पौराणिक देखावा। खानदेशनी आई माय मनी कानबाई, खानदेशनी आई माय मनी कानबाई। डोंगरले पड़ी गई वाट वाट मनी कानबाईले, डोंगरले पड़ी गई वाट वाट मनी कानबाईले। तुले कसाना लवमी ताट ताट मनी कानबाईले, तुले कसाना भरी लव ताट ताट मनी कानबाईले। बोला कानबाई माते की जय। भाविक भक्त हो, आपली कानबाई माता म्हणजे हाऊ एक आदिशक्तीना अवतार छे। जवय द्वारका पाणीमा बुडणी त्यानंतर यदुवंशी लोक आपला या खानदेशमा रावाले वनात आणि गोपालन व्यवसाय करायला लागणार। तवय आपला कान्हा देश म्हणजे आजना खानदेशना राजा कन्हेर, कन्हेर राजा म्हणजे श्री कृष्ण रूप प्रकाशा निवासी आणि राधा म्हणजे स्वतः राधा राणीन रूप बळसाना निवासी। यासनं लगीन व्हायनं आणि पुढे जाई हाई राधा कानबाई म्हणीसन प्रसिद्ध व्हायनी। पण लोकेसले माहिती नव्हतं या कोण शेतस। तर आज आम्ही तुमले सांगसूत आपली कानबाई माय जळगाव जिल्हाना चाळीसगाव तालुका माथीन उंबरखेड शेना त्या गावमा काय चमत्कार घडना आणि आपली कानबाई माय उंबरखेडले कशी अवतरणी। माय व हाय काय शे लाल कपडा मा पडेल हो माय यामा ते नारळ दखाय राय नव। मी कानबाई माय बोली राहीन। तुले हौजो नारळ सापडेल त्याने तू विधिवत पूजा करी सण स्थापना कर, कारण मी स्वतः माय आदिशक्तीने रूप शे आणि जनकल्याण करा करता माले या गाव मा वास करनाशी। माय माय मी आता काय करू बाई? हाय सगळं माले मला घर नसले सांगणं पडी, कारण त्या खूप मोठा इट्टल बघ तशातच। माय व माय बाबा कुठे शेतस तुम्ही? काय वय ना व इंदू? माय माले असे वाटे राही ना मनास पण मा आई बनती। बागे बागे सपन माये जो कानबाई, बागे बागे सपन माये जो, बागे बागे सपन माये जो कानबाई, बागे बागे सपन माये जो।
बागे बागे सपन माये जो व कानबाई बागे बागे सपन माये जो बागे बागे सपन माये जो व कानबाई बागे बागे सपन माये जो खरंच हाय सांगस हाव ते मोठा चमत्कार घडणार. आईने मला सांगेल शे तू म्हणे विधिवत पूजा करीसनी म्हणे स्थापना आठे या उंबर खेळले कर. आई बाबा हा ते तुमले काय वाटस तुम्हीच सांगा ना माले. चाली उकाव मग तू पूजाना बाजारला याते. आई मी जाई उनू पण माले कोणीच साधं नारळ आणि मडकं बी दिलं नाही. आपली आई अशी गरीब परिस्थिती शे पण तरी सुद्धा मी मायनी पूजा आणि स्थापना करसू जा सांगिते वस्तुले. बोला कानबाई माय की जय. का व इंदू या येल भाऊ बनकीना लोकेसले जेवाशिवाय कसं जाऊ देसोत बरं आपण. चला मग आते आपणच रोड दळाले बसू. मग चाली ना आम्ही बी तुमले मदत करू लागतस. अशा हाऊ आनंद की त्या आनंदले तोडच नाही. हाऊ आनंदले दखीसन आई कुलस्वामिनी कानबाई माय प्रसन्न वस आणि स्वतः कानबाई माय इंदुताईले साक्षात्कार दखाडस. इंदू तुना घरमा तू मनाजो हा उत्सव साजरा करा. आजपासून हा उत्सव एक मोठी परंपरा म्हणून श्रावण महिनामा सगळा खानदेशमा धूमधाममा साजरा होईल. अशा मना तुले आशीर्वाद शे. हा मना उत्सव श्रावण महिनामा पहिला रविवारले घरघरमा साजरा होईल आणि पुढला दिवस म्हणजे सोमवारले माले मना सर्व भक्त आनंदना अनुभव लिसने माले वाजत गाजत निरोप देतील. आणि जवळ बी कानबाई किंवा उंबरखेड हाय नाव लोक काढतील तवय तुन नाव निघी. तथा असतो. कानबाई माय की जय. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी. साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. दखा मंडई या उत्सवना महिमा कसा शे. उंबरखेड आठे कानबाई मातानं पहिलं वैलं मंदिरनी स्थापना वहिनी आणि फक्त खानदेशमाच नाही
तर अख्खा महाराष्ट्रामा हाऊ कानबाई माताना उत्सव साजरा होईल ना. आमना जागृती मंडळीनी देवी देवतेसना इतिहास दाखडानी परंपरा शे तो प्रयत्न आम्ही करेल शे आणि हाई कथा आम्ही आयराणी भाषामा मांडी राहणू. त्यानं खरं कारण म्हणजे आपला कानबाई मातानं मायरनं जे कुळ शे ना ते बळसणानं यदुवंशी आयर परिवार शे. त्या आयरेसने घरनी राधा राणी आणि तिनावर तिनंच आपला खानदेशनी भाषाले हाय नाव पडेल शे. म्हणीसन आपण बट्टा खानदेशना लोके आयराणी बोलतस. बोला कानबाई माता की जय, बोला खंडोजी महाराज की जय.